नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये सक्रिय अशी प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. तर साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक हलकीशी चक्रवात स्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो, साधारणपणे या ठिकाणी. आणि आपण बघू शकतात भारताचा मोठ्या प्रमाणे भागामध्ये पावसाचे ढग नाहीच झालेले मित्रांनो. याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, सक्रिय प्रणालीच नाही मित्रांनो. जे ऑफशोर टप्रेशा विकसित झाली होती कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये, ती सुद्धा कमतरता झालेली मित्रांनो. तर येणाऱ्या दिवसामध्ये कधी पाऊस वाढणार? साधारणपणे 15 जुलैपासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे. तर याचं एकच कारण आहे मित्रांनो, कमी दाब क्षेत्र या ठिकाणी तयार होणार आणि याचा साधारणपणे मार्ग असणार ओडिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाकडे जाणार. त्यामुळे ना आपल्या बहुतांश भागामध्ये पावसाचं वातावरण होणार मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर पुढील म्हणजे 15 जुलैपासून ना मित्रांनो, खास करून गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागामध्ये विजांच्या कडकडासह हलक्या मध्यम पाऊसची शक्यता अधिक आहे मित्रांनो. तो ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा पडू शकतो मित्रांनो. तर या काळामध्ये कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार मित्रांनो. आणि उत्तरवर्ती भागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली या इतक्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलकेशी पाऊस मित्रांनो पाहायला मिळणार. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो, अन्यथा जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे इतर भागामध्ये. तर सध्याकरता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.